अहंकाराचा गाडा रोखला अशी टीका आजच्या सामनाच्या अग्रलेखातून करण्यात आलेली आहे। एनडीएचं बहुमत डळमळीत टेकूवर उभं असल्याचं सामनात म्हणण्यात आलंय। सत्ता टिकवण्यासाठी भ्रष्ट मार्ग स्वीकारला तर लोकांचा उद्रेक होईल। ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारुण पराभव झालाय। लोकशाहीचा हुकुमशाही झुंडशाहीवर विजय झालेला असल्याचं सामनाच्या अग्रलेखामध्ये म्हणण्यात आलंय। देशाच्या जनतेने अहंकारी मोदी आणि अमित शहांना निरोप दिला। अहंकाराचा गाडा रोखला, सत्ता टिकवण्यासाठी फोडाफोडी केली तर उद्रेक होतोच। ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदींचा दारुण पराभव झाला। लोकशाहीचा हुकुमशाही आणि झुंडशाहीवर विजय मिळवलेला आहे। 400 पारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला। लोकशाहीचे संरक्षण करते शेवटी लोकच असतात हे भारताने दाखवून दिलं। महाविकास आघाडीने 30 जागा जिंकणं हा धनशक्ती सरकारी यंत्रणेचा पराभव असल्याचं या सामन्यामध्ये म्हणण्यात आलंय। सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजप नक्कीच पुढे आला, पण त्यांच्या एनडीएचं बहुमत हे टेकूवरचं आणि तो टेकूही डळमळीत आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।